निनाद फाउंडेशन तर्फे चालवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक जनजागृती सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. करोना किंवा कोविड-19 वर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपलब्ध आहेत डॉक्टर श्री रमण गंगाखेडकर. डॉक्टर श्री रमण गंगाखेडकर हे भारतातले सुप्रसिद्ध एपिडेमिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांचा वेगळ्याने परिचय करून देण्याची काही खरं तर गरज नाही आहे. पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नारी या संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवरती काम केलेलं आहे. एड्सवरील त्यांच्या संशोधन कार्यासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा खिताब देऊन गौरविले देखील आहे. 2018 साली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMR या भारतातल्या संस्थेत साथीच्या रोगांचे आणि संसर्गजन्य रोगांच्या विभाग प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. यानंतर भारतात उद्भवलेल्या निपा व्हायरसचा उद्रेक यशस्वी रीतीने हाताळण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. 2020 सालच्या सुरुवातीपासून भारतात करोनाचा जो उद्रेक झालेला आहे तो थोपवण्यात सुद्धा श्री रमण गंगाखेडकर सर यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. तर आज आपण स्वागत करूया डॉक्टर श्री रमण गंगाखेडकर सर यांचं. सर नमस्कार. सर नमस्कार. तर थेट आपण इंटरव्ह्यूची सुरुवात करूया. सर, कोविड किंवा करोना हा व्हायरस जो आहे तो प्राण्यांकडून माणसांकडे येतो का, पसरतो का प्राण्यांकडून माणसांकडे, किंवा काही लोक असंही विचारतात की मांसाहार केल्याने हा करोना व्हायरस वाढू शकतो का माणसांना? कोविडचा जो SARS-CoV-2 म्हणून विषाणू आहे तो बॅट मधनं म्हणजे वटवाघुळामधनं माणसामध्ये आला. पण वटवाघुळातनं माणसात आला याचा अर्थ तो प्रत्येक वटवाघुळामधनं नंतर कधी येईल हेही बरोबर नसतं. प्रत्येक जनावरांचे जे विषाणू असतात हे विषाणू जनरली त्या जनावरापर्यंत मर्यादित राहत असतात. आता जर मी म्हणलो की मी समजा दुसऱ्या काही जसं मांसाहार केला, ती कोंबडी असेल किंवा इतर कुठली बाब असेल, तर त्यामधनं मला कुठल्या ह्याच विषाणूची लागण होईल का, हे कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी म्हणजे नसतेच असं समजायला काही हरकत नाही. पण आता एक डेन्मार्कमध्ये एक असं दिसून आलंय की हा जो विषाणू आहे हा जी मिंक म्हणून एक वूल बनवली जाते त्या जनावरांच्या ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस दिसून आला. परंतु तो जो प्राणी आहे तो आपल्याकडे इथं नसतो, थंड प्रदेशातला असतो. त्यामुळे कुठल्याही मांसाहारामुळे हा विषाणू होऊ शकेल असा विचार करणं चुकीचं ठरेल. अच्छा, हा व्हायरस म्हणजे याचा जो स्प्रेड आहे तो सांडपाण्यातून किंवा करोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारात सामील झाल्याने किंवा पेपर किंवा वर्तमानपत्रातनं, दुधाच्या पाकिटांमधनं असा काही याचा स्प्रेड आहे का मॅन टू मॅन? नाही, असा स्प्रेड आहे हे म्हणण्यासाठी आपल्याजवळ पर्याप्त पुरावा सापडणं शक्य नाही. परंतु हा जो आहे हा सांडपाण्यामधनं माणसांमध्ये पसरत असेल असं म्हणणं चुकीचं ठरू शकेल. राहिला आता दुसरा प्रश्न, वर्तमानपत्रातनं लागण होण्याची शक्यता असते का? वर्तमानपत्रामधनं लागण होण्याची शक्यता अतिशय कमी असते. आपल्याला फार त्या सरफेसवरती विषाणू जरी जगत असला तरी वर्तमानपत्राला हात लावल्यावरती आपण तोंडाला किंवा नाकाला हात लावण्याची शक्यताही तितकीच कमी असते. जर काही लोकांना ह्याची भीती वाटत असेल तर त्यांनी ते 2-3 तास वर्तमानपत्र आपण उन्हात जरी ठेवलं तरी ते फार होऊ शकतं, कारण विषाणू असा जगू शकत नाही. तिसरा तुम्ही कुठला मार्ग म्हणला? तेच दुधाची पाकिट किंवा तत्सम कुठल्याही वस्तू त्याच्यावरती काही सरफेसवरती ज्या काही वस्तू आपण बाहेरून मागवतो त्या वस्तूवरती टेम्पररीली हा विषाणू आहे असं समजणं योग्य ठरतं. आपण त्या वस्तू घरामध्ये आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घेणं हे अतिशय जरुरीचं असतं. यामध्ये याचा अर्थ असा नाही की त्या वस्तूमुळे लागण होण्याची शक्यता असू शकेल, परंतु शक्यता जी असते तिला टाळता येण्याचं जे आपल्याजवळ प्रोसेसेस असतील त्याचं आपण पालन जर केलं तर जी काय थोडी सुद्धा शक्यता असेल ती होऊ शकणार नाही. म्हणून स्वच्छ धुणे, जे काय वस्तू आणतो, मग ते भाज्या असतील किंवा दूध असेल,
या सगळ्यांना धुवून मगच आपल्या घरामध्ये घ्यावं, यामध्ये काही शंका नाही. त्यानंतर करोना किंवा कोविड-19 ची जी सर्वसामान्य लक्षणं आहेत, अशी कोणतीही लक्षणं आढळून न येणाऱ्या पेशंट्स कडून हा करोना व्हायरसचा स्प्रेड होऊ शकतो का इतर व्यक्तींना? म्हणजे असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स किंवा असिम्प्टोमॅटिक लोकांकडनं करोनाचा स्प्रेड इतर लोकांना होऊ शकतो. आता दोन गोष्टी आहेत. म्हणजे जर आपण दोन प्रकारच्या व्यक्ती बघितल्या, एक सिम्प्टोमॅटिक आहे ज्याला लक्षण आहे आणि दुसरा एसिम्प्टोमॅटिक आहे ज्याला लक्षण नाही. तर जो लक्षण असलेली व्यक्ती असते त्याकडनं दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याच्या शरीरामध्ये त्या विषाणूची संख्या जास्त असते. आता एसिम्प्टोमॅटिक लोकांकडनं लागण होण्याची शक्यता नसते का? एसिम्प्टोमॅटिक लोकांकडनंही लागण होण्याची शक्यता असू शकते, कारण सर्वात शेवटी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे काय? आपल्या थुंकी वाटे किंवा आपण जी लाळ असते ती कुठं आपण लागलेली असली त्याच जागी, समजा मला इन्फेक्शन असेल, माझी लाळ पडली होती, तिथं दुसऱ्यांनी हात लावला आणि नाका तोंडाला हात जर लावला तर त्याला लागण होऊ शकते. पण आपण दोन गोष्टी ह्याबद्दलच्या नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते म्हणजे की ह्या विषाणूची लागण म्हणजे जर समजा समाजामध्ये 100 लोक आपण 100 अशा केसेस पाहिल्या की ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, तर ही लागण होण्याची शक्यता आपण ते कोणाकडनं लागण झालं बघायचं जर ठरवलं तर त्यांना 100 लोकांकडनं लागण झालेली नसते. त्यांना फक्त 100 इन्फेक्टेड व्यक्तींपैकी 20 व्यक्ती ह्यांच्याकडनं उरलेल्या त्या व्यक्तींना लागण होण्याची शक्यता असते. म्हणजे प्रत्येक कोविडच्या रुग्णाकडनं दुसऱ्याला लागण होऊ शकते असं समजणं चुकीचं राहील. ज्याला कोविड झालाय त्यांच्यातल्या 20% लोकांकडनं ही लागण होण्याची शक्यता असते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण ही व्यक्ती कोण आहे हे ओळखणं अतिशय कठीण असतं. तरी आम्ही म्हणतो की ज्या व्यक्तीला लक्षण असतं त्या व्यक्तीकडनं दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता असते. पण ह्याच वेळेला आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की लक्षण असलेली व्यक्ती ती औषधोपचारासाठी म्हणून जर दवाखान्यात गेली किंवा लक्षण आलंय म्हणून तिला आयसोलेट केलं गेलं तर तिच्याकडनं दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता कमी असते. म्हणून सर्वोत्तम उपाय काय? कोविड असो किंवा नसो, प्रत्येक व्यक्तीने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क घालणे, हात स्वच्छ धुत राहणे आणि तिसरी गोष्ट 6 फुटाचं अंतर ठेवणे, याचं पालन करणं हे आपल्या दृष्टीने फायदेशीर असतं. कोविड ज्या पद्धतीने पसरतो त्या संदर्भात कम्युनिटी स्प्रेड ही एक संज्ञा खूप रुटीनली आजकाल वापरली जाते. तर हे कम्युनिटी स्प्रेड म्हणजे नेमकं काय असतं सर? कम्युनिटी स्प्रेड म्हणजे जर 100 लोकांना लागण झाली आहे आणि त्या 100 लोकांना कोणाकडनं लागण झाली हे शोधण्यासाठी आपण जर गेलो तर आपल्याला 50% पेक्षा जास्त व्यक्तींना लागण ही कोणाकडनं झाली हे शोधता येत नसेल तर त्याला कम्युनिटी स्प्रेड असं म्हणतात. अच्छा. आणि याचाच आणखीन पुढचा भाग एक हर्ड इम्युनिटी ही सुद्धा संज्ञा खूप रुटीनली वापरली जाते याचा स्प्रेड रोखण्याच्या संदर्भामध्ये. तर हर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय याबद्दल जरा सांगू शकता? म्हणजे आपण आता एक क्षण असं समजू की 100 व्यक्तींचं एक गाव आहे. जर विषाणू कोणीतरी एखादा बाहेरून येणारा माणूस ते घेऊन आला आणि त्याच्याकडनं दुसऱ्याला लागायचंय, तर ह्या विषाणूला 100 पैकी कोणची व्यक्ती चालेल की तिच्या शरीरात गेलं तरी हा जिवंत राहू शकेल? कारण विषाणूची इच्छा असते की आपण जिवंत राहायचं, आपण असं शरीर शोधायचं की जिथं आपण आणखी आपल्यासारखे विषाणू पैदा करू शकू. तर तो 100 पैकी 100 लोकांमध्ये जाण्याची शक्यता, त्याला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. पण नंतर काय झालं की समजा आपण त्या हर्ड इम्युनिटीचा जो संबंध आपण समजून घेतोय की हर्ड इम्युनिटीमध्ये 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट जी असते की एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झाल्यानंतर त्याच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती जागृत होणे, आणि दुसरी बाब जी असते की इन्फेक्शन न होता हर्ड इम्युनिटी मध्ये जमा होऊ शकते का? होऊ शकते. जर मी अशा व्यक्तींना मी वॅक्सिन दिली की जे नॉर्मल समाजामध्ये आहेत, त्यांना कोविड झालेला नाही, त्यांच्या शरीरातही इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती जागृत झालेली असते,
अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती, ज्यांना इन्फेक्शन झालंय म्हणून प्रतिकारशक्ती जागृत झाली, ज्यांना वॅक्सिन दिली आहे म्हणून प्रतिकारशक्ती जागृत झाली, यांची संख्या जर 70% झाली तर परिणाम काय व्हायला लागेल की 100 लोकांपैकी 70 शरीर जे असतात, हा विषाणू 70 लोक एकमेकाशी जर भेटत असतील आणि ते इन्फेक्शन देण्यालायक असतील दुसऱ्याला, तर त्यांना प्रॉब्लेम काय येईल, त्याला विषाणूला असं शरीर शोधावं लागेल की ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती जागृत झालेली नाही. जेव्हा 100 पैकी 70 लोक त्याला असे भेटतील, तर तो जो चान्स असतो की 100 पैकी 70 वेळेला त्याला अशी माणसं भेटतील की ज्यांच्या शरीरामध्ये ही प्रतिकारशक्ती जागृत झाली, आणि फक्त 30 भेटणार की ज्यांच्या ह्याच्यात नाही. तर 30 लोकांना भेटण्याला त्याला त्रास जो होत असतो, त्यामुळं हा विषाणू कदाचित न दुसऱ्याच्या शरीरात जाऊन तिथेच मरू शकतो. म्हणून त्याला आपण हर्ड इम्युनिटी असं म्हणत असतो. म्हणजे 70% लोकांना या तर त्या नॅचरल इन्फेक्शनमुळे किंवा वॅक्सिन दिल्यामुळे जर लागण झालेली असेल, तर त्या गावामध्ये ह्या विषाणूचं जे वाढण्याचं प्रमाण असतं हे जवळजवळ न होण्याच्या जवळ जाऊन पोहोचू शकतं. अच्छा. तसंच होम आयसोलेशन आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट ह्या गोष्टी नेमक्या कशावरनं ठरतात सर? एखाद्या पेशंटला होम आयसोलेट करणं. आता पूर्वी काय होतं, प्रत्येक जण जो पॉझिटिव्ह यायचा त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचो, त्याला लक्षण असो किंवा नसो. पण जेव्हा संख्या वाढत गेली तर त्यावेळेला ज्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर काहीतरी औषधोपचार करण्याची जरुरी आहे, त्यांना ऑक्सिजन देण्याची जरुरी आहे, असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात काही अर्थ नसतो. कारण तो हॉस्पिटलमध्ये जरी गेला तरी त्याला ऍक्टिव्ह उपाय काही आपण उपाययोजना करत नसतो. मग अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यापेक्षा आपण घरात ठेवलं तर त्यामध्ये नुकसान त्या व्यक्तीचंही होत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की ज्या लोकांना माइल्ड इन्फेक्शन आहे, ज्यांना अजूनही दम लागत नाही, ज्यांना कारण त्यांना तिथं घेऊन जाऊन सुद्धा आपण काही वेगळ्या प्रकारचे औषधं देणार नसतो, देतो. परंतु आपण जेव्हा घरात राहू देतो तर त्याचा दुसरा अर्थ असतो की त्याच्यावरती निगराणी नसते का, त्याच्यावर नजर असते. त्याला फोन करून विचारतात की बाबा तुझी तब्येत कशी आहे, तुझी ऑक्सिजन लेवल काय आहे. म्हणजे जेव्हा जर समजा त्या व्यक्तीचा आजार बळावला तर त्या व्यक्तीला आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट करू शकू. म्हणून होम आयसोलेशन हे माइल्ड केसेसमध्ये, जेव्हा ऑक्सिजन लागायची सुरुवात होते तेव्हापासून त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ठेवायची जरुरी पडत असते. म्हणजे ऑक्सिजन किंवा सॅच्युरेशन लेवल वरती हे ठरतं किंवा आजाराच्या किती गंभीर आजार आहे यावरती हे ठरतं. पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे नेमकं काय सर? किंवा आधी समजा एखाद्या पेशंटला प्री एक्झिस्टिंग काही आजार आहेत, जसं डायबिटीज किंवा हार्ट डिसीज असेल, किंवा त्यांना आधी एखादा हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला असेल, तर अशा रुग्णांमध्ये करोना झाल्यामुळे किंवा करोनाचा आजार असल्यामुळे त्यांच्यात आधीच्या गंभीर असणारे आजार आणखीन ते खराब होतात का, किंवा त्यांचं आणखी डिटेरिओरेशन होतं का, कसं असतं? पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे एखादा माणूस जेव्हा कोविडची लक्षणं घेऊन येतो, लक्षणं सुरू झाल्यानंतर त्याचा आजार बरा होतो. कारण 10 दिवसानंतर म्हणजे आपल्याला लक्षणं सुरू झाल्यावर 10 दिवसांनी हा विषाणू मरून जातो. त्यामुळे हा विषाणू शरीरात जर मेलेला सापडत असेल तरी जर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ती लक्षणं, म्हणजे जसं मी म्हणतो की आपल्याला त्या व्यक्तीला खूप थकून गेल्यासारखं वाटतं, अंग खूप दुखतंय असं वाटतं, ते जर समजा त्या व्यक्तीला पुढच्या 2 महिन्यामध्ये हे लक्षण जशाचं तसं दिसत राहिलं किंवा कुठलंही त्या संदर्भातलं जे कोविडच्या बाबतीमधलं लक्षण आहे ते पुढचे 2 महिने त्याला आणखी दिसलं, तर त्याचा अर्थ हा पोस्ट कोविड सिंड्रोम सुरू झाला. आता याच्यामधला दुसरा पैलू हा आहे की का पोस्ट कोविड सिंड्रोम जो असतो, हा पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे फक्त ज्यांना आजार, सिव्हिअर आजार आहेत, क्रॉनिक मॉर्बिडिटी म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार, यांच्यामध्येच दिसतो का? नाही. हा एखादा एसिम्प्टोमॅटिक माणूस किंवा ज्याला माइल्ड इन्फेक्शन सुद्धा आहे त्या व्यक्तीला सुद्धा हा पोस्ट कोविड सिंड्रोम दिसण्याची शक्यता असते. तो कोणत्या फॉर्म मध्ये दिसू शकतो?
त्या व्यक्तीला जर समजा रात्री झोप येण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पाहाल की तो रात्री झोप येणं हे पोस्ट कोविड सिंड्रोममुळे आणखी कठीण व्हायला सुरू होतं. म्हणजे म्हणायचा उद्देश काय, आपल्याला अजून पोस्ट कोविड फार कळत नाही. पोस्ट कोविडच्या बाबतीत खूप संशोधन चालू आहे. पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे ज्या वेळेला कोविड झाल्यावरती जी लक्षणं आलेली असतात ती कोविड होऊन गेल्यानंतर सुद्धा जवळजवळ 2 ते 3 महिन्यापर्यंत दिसत असतात, त्याला आपण पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब काय असते की ज्या व्यक्तीला त्याच्या घरी समजा त्याच्या आई वडिलांना डायबिटीज वगैरेची डायबिटीज ऑलरेडी असेल आणि त्या घराण्यामध्ये डायबिटीज चालू असेल तर अशा वेळेला ती व्यक्ती वयाने लहान जरी असली, कोविड झाल्यावरती त्याला डायबिटीज जे कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर आलं असतं ते त्याला लवकर सुरू होतं. म्हणून मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी तरुण आहे, मला काही लक्षण दिसणार नाही, मला ह्या आजारामुळे माझ्या आयुष्याला धोका नाही, असा विचार करून जर आपण बेफिक्रीने वागलो तर आपल्याला जे काय पुढे होणारे आजार असतील ते आजार आपण लवकर उद्भवून येण्यासाठी मदत करू, हेही आपण समजणं अतिशय जरुरीचं आहे. भले कोविडसाठी मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची जरुरी आली नाही तरी. म्हणून या पोस्ट कोविड सिंड्रोम ह्याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. कदाचित असं एकंदर वाटतं की त्यांची प्रतिकारशक्ती थोडीशी वेगळी असत असावी आणि त्यामुळे हा विषाणू जास्त डॅमेज हा त्या व्यक्तीच्या शरीरात करत असेल, म्हणून पोस्ट कोविड अवॉइड करणं जरुरीचं आहे. मग पोस्ट कोविड सिंड्रोम होऊ नये ह्यासाठी काय करायचं, ज्या व्यक्तीला कोविड झाला असेल त्यांनी प्राणायाम करणे हे उत्तम असतं, फिजिकल एक्सरसाइज वाढवणं हे उत्तम असतं, त्या व्यक्तीने पॉझिटिव्ह विचार ठेवणं आणि ज्या व्यक्तीला हार्टचे आजार असतील किंवा ज्याला ब्रेनचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स ऑलरेडी होते त्या व्यक्तींनी त्या डॉक्टर्सना, हार्टच्या स्पेशालिस्टला किंवा न्यूरोलॉजिस्टला दाखवून त्यांना जे काय औषधोपचार करून घ्यायचा आहे तो करून घेणं हे उत्तम राहू शकतं. सर, आता हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की तरुण लोकांनी स्वतः बिलकुलच बेफिकिरीने न राहता योग्य ती काळजी घ्यावी, नाहीतर मग जे भविष्यात होणारे आजार आहेत ते 10 वर्ष अलीकडेच त्यांना होते. आता पुढचा प्रश्न असा आहे सर की भारतात कोविडची दुसरी लाट येऊ घातली असं म्हटलं जातं, तर त्या संदर्भात तुम्हाला काय तुम्ही बोलू इच्छिता किंवा त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? भारत जर आपण अख्खा भारत जर पाहिला तर भारतामध्ये अजूनही पहिली लाटच चालू आहे. कारण पहिल्या लाटेला सुरुवात व्हायला या लॉकडाऊनमुळे जवळजवळ 5-1 महिन्याचा उशीर लागला. त्यामुळे आपल्याकडे पहिली लाट दिसते. तर तुम्ही दुसरीकडे जर पाहिलं, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये काही ठिकाणी दुसरी लाट चालू आहे, काही ठिकाणी तिसरी लाट चालू आहे. कारण त्यांनी लॉकडाऊन एवढा लॉंग आणि सक्सेसफुली इम्प्लिमेंट होऊ नाही शकला. आता प्रश्न हा आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला दुसरी लाट दिसू शकेल का? दुसरी लाट दिसण्यासाठी आपण एक गोष्ट समजली पाहिजे की बाहेरचे जे देश आहेत ते सगळ्या देशाची, आपण आपला देश जर पाहिला तर तुम्ही युरोपमधलं समजा स्पेन घेतला किंवा फ्रान्स घेतला, ह्याची लोकसंख्या जी असते ही दिल्लीला समजा 2 कोटी लोक राहत असतील, मुंबईला साधारण 2 कोटीच्या जवळ लोकसंख्या असेल, तर ह्या 2 कोटीच्या तुलनेमध्ये त्यांचा एक देश असेल की ज्या देशाची लोकसंख्या पण 2 कोटी नसते. याचं मुख्य कारण काय, म्हणजे मी हे का सांगतोय, कारण आपण हे कंपॅरिझन करणं की आपला देश हा इतर देशांसारखा चालणार हे योग्य राहणार नाही. कारण आपला देश खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये जी छोटी छोटी राज्य म्हणून जी वाटतात ती तिकडच्या देशा इतपत मोठी असतात. आता हे महत्वाचं का, कारण हा आजार जो पसरतो, हा आजार पसरत असतो 3 गोष्टीमुळे. पहिली बाब काय की समजा आपण असं ठरवलं की 1 लाख स्क्वेअर किलोमीटर मध्ये आपल्याला किती लोक त्या गावामध्ये दिसतात किंवा 1000 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये किती लोक तिथं राहत असतील, हे जर पाहिलं त्याला आपण इंग्रजीमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे छोट्या जागेमध्ये, कारण त्यांचा आणि त्यामुळे त्यांना लागण होण्याची शक्यता असते. तर आपल्याला एक कळेल त्यावेळेला की जिथं जिथं पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे तिथं लागण होण्याची शक्यता, तिथं नंबर वाढण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट ही असते की जिथं पॉप्युलेशनची मोबिलिटी असते, मोबिलिटी म्हणजे गावातल्या गावात तो अनेक व्यक्तीशी, समजा मी बाहेर पडलो
तर मी बसमध्ये बसेल, ट्रेनमध्ये बसेल, अनेक लोकांच्या मी संपर्कात जर येण्याची शक्यता असेल तर तिथं हा विषाणू जो आहे हा जास्त प्रमाणात दिसणार. तिसरी गोष्ट मायग्रेशन असते. एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये येणारे लोक यांच्यामुळं हा आजार जो असतो त्यांच्यामुळे सर्वत्र पसरण्याची शक्यता असते. या तिन्ही गोष्टी प्रत्येक राज्यामध्ये ह्या युनिफॉर्म नाही. म्हणजे महाराष्ट्राचं आपण कंपॅरिझन मेघालयाशी करू शकत नाही, कारण तिथं एवढे मोठमोठे राज्य नाही, मोठमोठे शहर नाही आणि तेवढी लोकसंख्या पण नाही जी विखुरलेली लोकसंख्या तिकडे दिसते तशी आपल्याकडं खूप जास्त शहरामध्ये आपल्याला लोकसंख्या वाटते. दुसरी गोष्ट आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की हा आजार जो आहे हा आजार इम्पोर्टेड इन्फेक्शन होतं. म्हणजे हा चायनामधनं आला, इटलीमधनं आला, दुसऱ्या देशांमधनं भारतामध्ये आलेला आहे, हा भारतात उत्पन्न झालेला नाही. तर ह्याचा दुसरा अर्थ काय असतो की प्रत्येक राज्यामध्ये जे इन्फेक्शन गेलं ते वेगवेगळ्या वेळेला रुजलं असावं. कारण त्याचं प्रत्येक राज्यामध्ये समजा 100 लोक जर बाहेरून येत असतील तर ते प्रत्येक राज्यामधला एक एक दोन दोन माणसं असतील असं समजणं फार चुकीचं आहे. कारण काही राज्यांमध्ये ही शक्यता जास्त असते, जसं महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये हे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या इतर राज्यांपेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे इन्फेक्शन तिथं लवकर रुजलं गेलं. त्यानंतर सगळ्यात मोठी बाब काय, ती रुजलं तर गेलं असेल वेगवेगळ्या वेळेला, परंतु ह्याची वाढ होण्याची जी गती असते ही त्या पॉप्युलेशन डेन्सिटीवर असते, ही त्या मोबिलिटी म्हणजे गावातल्या गावात किती लोकांशी संपर्क येणार या शक्यतेवर अवलंबून असते. मायग्रेशन किती आहे त्या भागामध्ये आणि किती लवकर लोक मायग्रेट होतात ह्यावरती अवलंबून असू शकते. ह्या सर्व गोष्टी युनिफॉर्म नसल्यामुळे आपल्याला एक दिसतं की मोठ्या शहरामध्ये पहिली लाट येईल कारण तिथं पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. जे रुरल एरियाज आहेत, ग्रामीण भागामध्ये ही लाट आपल्याला लवकर दिसणार नाही, कारण लोक एकमेकाच्या संपर्कामध्ये अनेक लोकांशी कधी संपर्कात येण्याची शक्यता कमी असू शकेल. पण आता दुसरी लाट जी आहे ती आपल्याला कुठं दिसेल, ते मोठे शहर जसं दिल्लीमध्ये दिसेल, पुण्यामध्ये दिसेल, मुंबईला दिसू शकते, जिथं पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे तिथे. पण ही पूर्ण भारतभर आपल्याला दुसरी लाट दिसेल का? कदाचित दिसणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण काय म्हणतो की आपण पुढच्या माणसाला ठेच लागली तर मागचा शहाणा होतो. आपल्याला हे दिसून येते की दिल्लीमध्ये दुसरी लाट सुरू झाली. तर ही गोष्ट जी आपल्या हातात आहे की आपण हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, मास्क वापरणे, 6 फुटाचं अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे, हे जर मी पाळलं तर माझ्या शहरामध्ये किंवा माझ्या ग्रामीण भागामध्ये मी परत कोविडला येऊ देण्यापासून प्रतिकार करू शकतो. आणि मी हे करणं अपेक्षित असल्यामुळं मला एक वाटतं की भारतीय लोक सुजाण आहेत. भारतीय व्यक्तीला नीट विचार करता येतो. ते लोक हा आजार पसरू देऊन दुसरी लाट येऊ देण्यापेक्षा ते न येऊ देण्याचा प्रयत्न करून हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करून ती दुसरी लाट दिसू देणार नाही. तर आता एक सगळ्यांच्याच मनात जो प्रश्न आहे तो हा की लस निघाल्याशिवाय याचं काही प्रतिबंधात्मक उपाय करता येणार नाही. तर भारतात कोविडच्या लसीकरणाच्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता? लस कधी येईल? कोविडच्या विरुद्ध जी लस आहे त्या लसीचे आपल्याकडे वेगवेगळे 8 लसी वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. त्यामधल्या 4 लसी ज्या आहेत त्या म्हणजे एक सिरम इन्स्टिट्यूटची लस, एक भारत बायोटेकची लस, एक झायडस कॅडिलाची लस आणि दुसरी एक रशियन स्पुटनिक व्ही म्हणून जी लस आहे, या 4ही फेज 3 ट्रायल म्हणजे अंतिम चरणाच्या टेस्टिंगच्या प्रोटोकॉलमध्ये आलेल्या आहेत. आता आपण या लसीचे ट्रायल जे 1.5 वर्ष व्हायला पाहिजे साधारणपणे 3rd फेज मध्ये, तितकी आपण वाट बघू शकत नाही, कारण इन्फेक्शन झपाट्याने वाढत चाललंय. 1.5 वर्ष मी जर थांबलो तर भारतामधल्या सगळ्या लोकांना लागण झालेलं दिसण्यापेक्षा आपल्याला ते डिसिशन लवकर घ्यावी लागणार. मग ही डिसिशन जर मला लवकर घ्यायची असतील तर यांच्यामधल्या काही लसी 2-2 महिने जेव्हा त्यांचं फॉलोअप झालेलं असेल त्याला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन मिळू शकतं. आता इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन समजा आपण असं गृहीत धरून चालू की जानेवारी महिन्यामध्ये मिळायला सुरुवात झाली तर कोणत्या लसींना मिळेल? एक ती ॲस्ट्राझेनेका सिरमची जी वॅक्सिन आहे तिला मिळू शकतं. दुसरी गोष्ट सगळ्यात लवकर जर कुठली मिळत असेल तर ती स्पुटनिकच्या वॅक्सिनला मिळेल असा एक अंदाज आहे. मग ह्या वॅक्सिन जेव्हा 2 येतील
त्यानंतर उरलेल्या दोघांच्या जेव्हा पिरियड संपेल 2-1 महिन्याचा, त्यांचे परिणाम बघून सरकार त्याला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन देईल. मग त्या व्हॅक्सिन तयार जरी झाल्या तरी लोकांनी हे समजू नये की आता व्हॅक्सिन अप्रूव्ह केली म्हणजे मी उद्या लाईनीत उभा राहतो आणि मला व्हॅक्सिन मिळेल. हे समजणं चुकीचं आहे. कारण व्हॅक्सिन तयार करायसाठी तेवढे डोसेज बनवण्यासाठी या कंपन्यांची इतकी ताकद नाही. कारण ह्या व्हॅक्सिन फक्त लहान मुलांना देत नाहीये आपण, जे आपण नेहमी लसीकरण प्रोग्राम मध्ये पाहतो. हे प्रत्येक व्यक्तीला द्यायची व्हॅक्सिन म्हणून आपण म्हणतोय. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने ठरवलं की आपण सुरुवातीला 30 कोटी लोकांना लस द्यायची. ती जी लस आहे ती जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, जे लोक फ्रंटलाईन वर्कर्स आहेत आणि ज्या लोकांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे ज्यांचे वय 50 वर्षाच्या वर, ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर असेल, किडनीचा आजार असेल, एक सीओपीडी म्हणून दम लागणारी छातीची एक कंडिशन असते किंवा कॅन्सर असेल त्यांना, अशा व्यक्तींना देऊन त्यांना ह्या मृत्यूच्या शक्यतेपासून, ह्या इन्फेक्शन झाल्यानंतर होणारी जी मृत्यूची शक्यता आहे त्यापासून टाळण्यासाठी पहिल्यांदा दिली जाईल. मग त्यानंतर सरकार हे बघेल की ह्या अनेक व्हॅक्सिन्स तोपर्यंत काय होईल, साधारण जून जुलै पर्यंत या 30 कोटी लोकांना लसी दिल्या जातील. हे इन्फेक्शन इतरत्र असल्यामुळे आजच्या घडीलाही सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की 8 करोड लोकांना लागण झालेली असावी. पण ते सप्टेंबर मधलं आहे. डिसेंबरमध्ये आता आम्हाला दुसरा एक सर्वे आम्ही करू, त्यामध्ये आम्हाला हे कळेल की किती कोटी लोकांना लागण झाली. पण जून अखेर साधारण 20-1 कोटी लोकांना लागण झालेली असेल असं दिसायला काही हरकत नाही. म्हणजे 20 कोटी ते 30 कोटी हे 50 कोटी झाले. ही आपल्या लोकसंख्येमध्ये व्हल्नरेबल लोक ज्यांना लागण होऊ शकेल यांच्यातली खूप मोठी संख्या तिथपर्यंत येईल. त्याचा परिणाम काय होईल, या हर्ड इम्युनिटीमुळे दुसऱ्यांना लागण होण्याची शक्यता कितीनी कमी होते हे बघून सरकार हे ठरवेल की काय सगळ्यांना अजून उरलेल्या लोकांना व्हॅक्सिन द्यायची का नाही द्यायची. म्हणजे ही फुकट देण्यासाठीची जी बाब आहे. पण इतर कोणी मॅन्युफॅक्चरर जर म्हणत असतील की मी विकायला तयार आहे आणि लोकांना ज्यांना घ्यायची ती द्यावी, तर माझ्या अंदाजाप्रमाणे त्या व्हॅक्सिन्स मार्केटमध्ये साधारणपणे मार्च एप्रिलच्या सुमाराला दिसायला सुरू होतील. ज्याला कोणाला असं वाटत असेल की आपण व्हॅक्सिन घ्यावी ते लोक स्वतःही परचेस करून घेऊ शकतील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे जसं तुम्ही म्हणला की व्हॅक्सिन घेऊन आपल्याला हे मास्क घालणं किंवा सेफ डिस्टन्स ठेवणं आपल्याला टाळता येऊ शकेल, हे शक्य नाही. आपण व्हॅक्सिन जरी घेतली तरी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की आपण ह्या ज्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे याचं पालन पुढे सुद्धा कमीत कमी 3 महिन्यापर्यंत चालू ठेवावं लागणार आहे. या 2 डोसच्या व्हॅक्सिन आहेत. पहिल्या 1 तारखेला मला व्हॅक्सिन मिळाली तर मी 28 तारखेला परत जाऊन दवाखान्यामध्ये दुसरी व्हॅक्सिन घ्यावी लागणार. म्हणून आपल्याला ह्या व्हॅक्सिनला कमिट करावं लागेल की मी 2 व्हॅक्सिन घेणार आणि ह्या व्हॅक्सिन घेत असताना सुद्धा पहिला डोस मिळाला, आता मला काही त्रास होणार नाही म्हणून त्यांनी जर मास्क घालणं बंद केलं तर हे फार धोकादायक ठरू शकेल. त्या व्हॅक्सिनचा परिणाम होणार नाही. एकच डोस घेतला आणि पुढचा घेतला नाही तेही कामाचं राहणार नाही. घ्यायचे तर 2 डोस घेतले पाहिजे. 2 डोस म्हणून म्हणलं, काही लोकांनी हे ठरवलं की मी ही जी व्हॅक्सिन आहे 2 डोसची व्हॅक्सिन आहे, मी पहिला डोस 1 तारखेला घेतो, दुसरा डोस मला 7 तारखेला घ्यावा लागेल कारण मी 28 तारखेला मला वेळ नाहीये, असं म्हणून जर केलं तर तेही धोकेदायक ठरू शकतं. 2 डोस असे 7 दिवसाच्या अंतराने घेऊनही कामाचे नसतात. तर आपण प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की व्हॅक्सिन जोपर्यंत आपल्याला स्वतःला मिळत नाही तोपर्यंत व्हॅक्सिन घेण्यासाठी स्वतः निगेटिव्ह राहण्याचा प्रयत्न चालू ठेवणं जरुरीचं आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करायचे. व्हॅक्सिन पहिला डोस मिळाल्यानंतर सुद्धा कमीत कमी पुढचे 2 महिने आपल्याला मास्क आणि हँडवॉश आणि 6 फुटाचं अंतर हे ठेवणं जरुरी राहणार आहे. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर भारतातल्या कोविडच्या संदर्भात विश्वसनीय शास्त्रीय माहिती हवी असेल तर ती कुठे मिळू शकेल? आपल्या विश्वसनीय माहिती मिळवायची असेल तर हेल्थ मिनिस्ट्रीचं जी वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ फॅमिली हेल्थ अँड फॅमिली काय MOHFW मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर याच्या वेबसाईटवर गेलं तर
जी माहिती मिळते लोकांना वाटतं ही सरकारची माहिती आहे, ती काय चांगली नसणार, हे चुकीचं आहे. ती माहिती अगदी ऍक्युरेट असते, प्रत्येकाने वाचून ती ठरवू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट घेण्यासारखं काही नसतं. सध्या आपण जे हे आहे, मास्क घालणे, 6 फुटांचं अंतर पाळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे, याच्याशिवाय व्यक्तिगत पातळीवर आणखीन काही उपाय सुचवावेसे वाटतात का? किंवा आणखी सरकार ज्या काही उपाययोजना करत आहे, तर सध्या ते चांगलं काम चाललंय, पण जे सध्या चाललंय त्याच्यात आणखीन काही तुम्हाला उपाय सुचवावेसे वाटतात का? उपाय सुचवण्यामध्ये मला सगळ्यात मोठं जे वाटतं ते मी तुम्हाला एक सांगू शकतो, की जो व्यक्ती घरामधला बाहेर काम करायला म्हणून निघतो, त्या व्यक्तीनी घरी आल्यावरती स्वच्छ हातपाय धुणे, त्यानंतरच इतर लोकांशी इंटरॅक्ट करावं. त्यांनी मास्क घालणं हे अतिशय जरुरी असतं घरामध्ये सुद्धा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, की जेवायला अशा व्यक्तीने त्या व्यक्तीने इतर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर एकत्र जेवायला बसायचं नाही, कारण आपले घरं छोटी असतात आणि त्यामध्ये सेफ डिस्टन्स हा पाळता येऊ शकत नाही जेवताना. आणि जेवताना आपण मास्क काढून जेवत असतो, त्यामुळे चुकून माकून आपल्याला जर लागण झाली असेल तर ती दुसऱ्याला आपण घरातल्या व्यक्तीला देऊ नये, हा प्रयत्न करणं अतिशय जरुरी आहे. सगळ्यात महत्वाचं दुसरं एक गोष्ट सांगणं जरुरीचं आहे, की आपण आता सगळेजण व्हॉट्सअप वापरायला लागलो. व्हॉट्सअप वापरत असताना आपल्याला खोटे नाटे संदेश, खोट्या नाट्या बातम्या ह्या व्हॉट्सअपमधनं मिळतात. त्याला तुम्ही स्वतःहून फॉरवर्ड करू नका, कारण त्या व्यक्ती जे तुम्हाला ज्ञानापेक्षा अज्ञान पसरवून देण्याच्या मागे असतात, त्यांचा तो हेतू सफल होतो. तुम्ही ते वाचून दुसऱ्या ग्रुपमध्ये पाठवलं तर हे आपण टाळलं पाहिजे. चुकीची बाब जी आहे ती चूक आहे का, यासाठी तुम्हाला जर खरोखर विचारायचं असेल तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरची एक फोन लाईन आहे. त्या फोन लाईनचा नंबर सुद्धा वेबसाईटवर मिळू शकतो. तो फोन करून त्यांना आपण विचारू शकतो हे करेक्ट आहे का हे चुकीचं आहे, आणि त्यानंतरच ते दुसऱ्याला शेअर करावं. नाहीतर सर्व वातावरण गढूळ होऊ शकतं, लोकांना काहीही कळणार नाही सत्य काय आणि असत्य काय, आणि त्यामुळे या पूर्ण प्रोग्रामला मार पडू शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर निनाद फाउंडेशनसाठी आपण इतका वेळ दिला आणि वेळात वेळ काढून आपण इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल आपले अनेक अनेक आभार. धन्यवाद. थँक्यू.